लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या म्हणजे शुक्रवारी 19 एप्रिलला मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून पूर्व विदर्भामधल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या 5 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे। खरतर पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या 5ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होतीये। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपकडून हे ताकदीचे उमेदवार रिंगणात आहेत। नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि विकास ठाकरेंमध्ये थेट लढत होणार आहे, तर रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांच्यात ही लढत होतीये। त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढत असणार आहे ती प्रतिभा धानोरकर। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील प्रचारात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला। मतदारांना मोदी गॅरंटीचं आश्वासन देत त्यांनी अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार दौरे केले, जाहीर सभा घेतल्या, रोड शो सुद्धा केले। पंतप्रधान मोदींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ अशी दिग्गज नेत्यांची फळी भाजपनं या प्रचारासाठी रिंगणात उतरवली। तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी देखील केला। गेल्या 2 लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या मतांमध्ये सुद्धा निम्म्यानं घट झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे आता 2024 मधील निवडणुकीमध्ये बसपची कामगिरी कशी राहणार याकडे सुद्धा आता सगळ्यांचं विशेष लक्ष लागलंय। त्यामुळे एकूणच विदर्भामधल्या या निवडणुकीकडे पाहता कुणाच्या बाजूने कौल लागणार, मतदार राजा कुणाच्या पेटीत आपलं मत टाकणार हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि विजय कुणाचा असेल, तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया सुद्धा जरूर द्या।